संदर्भात कोर्टात धाव घेतली होती. काय नेमका सुनावणीतनं समोर आलेलं दिसतंय, काय साक्ष म्हणून? मला वाटतं मी त्यावेळेला जे बोललो होतो ते आपण अजूनही पाहू शकता. त्यानंतर केलेली माझी वक्तव्य पाहू शकता. त्यांना राजकीय लाभ घेऊन कुठेतरी मोठी प्रसिद्धी मिळवावी असं काहीतरी वाटत असेल, त्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे घेऊन त्या कोर्टात आलेले आहेत. आणि म्हणून मला आश्चर्य वाटत राहतं की जी बाब केव्हाच संपलेली आहे ती मुद्दामून उकरून काढून एखादं काय म्हणून कारस्थान करावं आणि बदनाम करावं हा त्याच्यात, आणि स्वतःला राजकीय मायलेज मिळवावं ह्याच्या पलीकडे काय येतो असं मला वाटत नाही. कारण माझ्या आयुष्यात मी कधी कुठल्याही, ज्याला इंग्रजीमध्ये मॉडेस्टी म्हणतात, आय नेवर व्हायोलेटेड मॉडेस्टी ऑफ एनी वुमन, की कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत असं कुठलाही अर्वाच्य शब्द किंवा अश्लाघ्य भाषा कधीही वापरली नाही. मी राजकारणात 50 वर्षे आपण पाहता त्याच्यातलं कुठलं एक वक्तव्य माझं गेल्या 40 वर्षातलं दाखवा आपण. आणि त्यातलं सुद्धा कसं सिलेक्टिव्ह ज्याला म्हणतो ना आपण, अर्धा घ्यायचा संदर्भ सोडून ते जे धरलेला विषय आहे तो पाहिल्यानंतर वाईट वाटतं. पण ठीक आहे, आता कोर्टात आहे, न्यायालयीन बाब आहे, न्यायालय ज्यावेळी ठरवेल ते पाहू. काय तारीख देण्यात आलेली आहे? आता मार्चमध्ये दिली आहे वाटतं, 16 की 18 मार्च भारतीय भरती दिली आहे. दुसरीकडे यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याच्या विरोधी पक्ष नेतेविना पहिल्यांदाच इतिहासात होणार आहे. मला आश्चर्य वाटतं, दिल्लीमध्ये आपचं सरकार होतं आणि भारतीय जनता पार्टीचे फक्त 3 आमदार होते बरं का. 67 आमदार आप पार्टीचे होते. ते 3 आमदार असताना त्याला विरोधी पक्ष नेतेपद दिलं. भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगतो. 95ला आमचं सरकार आलं जेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये होतो. आम्ही ते युतीचं सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद घेण्यात आलं आणि गोपीनाथजी मुंडे माननीय तेव्हा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पुन्हा सरकार आलं, माननीय देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा उपमुख्यमंत्रीपद शिवसेना तेव्हा मिळायला हवं होतं. दिलं का? पहा बरं इतिहास. त्यांचं काही आलं का बरोबर खेचून घ्यायचं, लोकांच्या तोंडातला घास घ्यायचा, अशा पद्धतीनं त्यांची पद्धत आहे. मग तेव्हा मात्र सगळे कायदे हेन तेन, आता जे काही सुरू आहे ना ते खरं सांगू का, देशभरातलं सगळ्यात वाईट गोष्ट कोणती असेल तर जी आम्हाला ग्रंथासमान असली पाहिजे अशी आमची भारतीय संविधान, मग ते आमचं गीता असेल, कुराण असेल, बायबल असेल, त्या स्तरावर त्याला धरून ते म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणायचे कोर्टामध्ये ही तिन्ही धर्मग्रंथ बाजूला ठेवा आणि ह्या देशाच्या संविधानावर हात ठेवून शपथ घ्या. त्या संविधानाची रोज नाचक्की केली जाते, ते संविधान रोज पायदळीत उडवलं जाते. राज्यसभेमध्ये आता खासदारांची पदही रिक्त होताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीकडनं शरद पवार की प्रियंका चतुर्वेदी ही नावं चर्चेत आहेत आणि असा देखील आरोप होतोय की संजय राऊत यांचं टर्म संपत आहे आणि पुढच्या टर्ममध्ये त्यांना ते पद मिळावं म्हणून चतुर्वेदीऐवजी पवारांचं नाव त्यांच्याकडनं पुढे केलं जातं, असा विरोधक आरोप करतात. मला वाटतं हे सत्य, हे सगळं ज्याला आपण म्हणतो ना गोष्टी रचवल्या जातात. काय मला आश्चर्यच वाटत राहतं. 3ही पक्षाचे प्रमुख, आम्ही महाविकास आघाडी आहे की नाही, आहे ना, अजूनही अनेक ठिकाणी पाहिलं असेल, काल भिवंडीने महाविकास आघाडीने चमत्कार करून दाखवलेला आहे. तर तसं चमत्कार आता ह्यांच्या बाबतीत थोडी त्यांनी जे पेरलं आहे ना ते भिवंडीत काल उगवलं पहा आजपर्यंत. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे 3 पक्षाचे प्रमुख एकत्र बसून या संदर्भात निर्णय घेतील. तो आपण महावितरण मध्ये एक मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर येतो आहे. तिथल्याच अधिकाऱ्यांना, एक मिनिट थांबा जरा, तिथल्याच अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा भ्रष्टाचार झाल्याचं कळतंय. याआधी 100 कोटीचा एक घोटाळा झाला होता आणि आज पुन्हा एकदा 4 स्वतंत्र FIR झालेले आहेत आणि राहुल पन्हाळे नावाचे जे अधिकारी आहेत ज्यांनी खोट्या कंपन्यांची कागदपत्र त्या ठिकाणी खरी असल्याचं भासवूनच कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले आहेत आणि पुन्हा एकदा 125 कोटीचं शासनाचं नुकसान केलेलं आहे. मला सारखी आठवण येत राहते स्वर्गीय अजितदादा पवारांची. 500 पुरंदरच्या उपसा जलसिंचन योजनेसाठी 200 कोटीचा प्रकल्प 310 कोटी कसा झाला हे त्यांनी सांगितलं होतं. 100 कोटी. आता हे पन्हाळे, त्यांना पन्हा कुठून आला ते विचारलं पाहिजे ना, त्या पन्हाळ्यात पाणी कुठून येते विचारलं पाहिजे. एवढा धाडस ते जेव्हा करतात, त्या निर्मल नगरला आतापर्यंत 400 कोटी झाले. याच्या मागे कोण आहे ते पहिलं बघा. एखादा अधिकारी एवढं धारिष्ट करतो, खोटी कागदपत्र खरी समजून द्यायला लागतो. ते आता झिरवळांचं CCTV आहे ना, असे CCTV सगळ्यांचे काढले पाहिजे होता. मंत्रालयच अखंड वरबटलेलं आहे.
मिळाला तो चोर बाकीचे साव असं समजण्याचं कारण नाही. सगळे एकाच पाळीचे बळी आहेत ते. म्हणून तर निवडणुकीमध्ये पैशाचे काय म्हणूया जोरदारपणे समुद्रासारखे पैसे ओतले जातात, नद्यांसारखे पण म्हणता येणार नाही. इतकं प्रचंड पैसे ओतले जातात ते कुठून येतात? ते अशात नाही येतात. मुंबईतल्या मराठी शाळांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे. कारण तब्बल आता 57 शाळा ज्या आहेत त्या बंद पडण्याच्या मार्गावरती आहे. सरकारच्या ज्या महापालिकेचा कारभार हा अतिशय निंदनीय आहे. मी एक आमचा एक न्यास आहे, पण किती चावटपणा करतात ते बघा. त्या न्यासामार्फत महापालिकेची शाळा ओस पडलेल्या आहेत. त्यातली एक जुनी शाळा मला द्या, तिथून मी गोरगरिबांच्या मुलांना अतिशय अल्प दरात किंवा मोफत शिक्षण देण्याचा एक मानस धरला आणि तो मानस धरून मी त्यासाठी मागणी केली. 2021 पासून माझी पत्र आहेत, मला शाळाही देत नाहीत. पण आमचे मंत्री मलबारीचे ते मैदानं गिळतात, शाळा गिळतात. अनेक खाजगी संस्थांना शाळा दिलेल्या आहेत, पण आम्हाला शाळा नाही. मराठी माणसाला शाळा नाही. शाळा कोणाला दिल्यात ते काढा एकदा शोधून, मला कळेल. एक संस्था आहे वरळीमध्ये ज्यांची शाळा आहेत ती शाळा खाजगी संस्थेला दिली आणि महापालिकेचे पैसे तिला दिले जातात. म्हणजे ज्या काही सुविधा आहेत त्या महापालिकेच्या दिल्या जातात. हा जो काही चावटपणा महापालिकेत चालू आहे ना, तो कुठल्या तरी मंत्र्यांच्या आशीर्वादाने धाकाने चालू आहे. तेही बाहेर काढलं गेलं. आणि मराठी शाळा जिवंत राहिल्या पाहिजेत. खरं सांगू का, आदरणीय आदित्यजींनी जे केलं ना ते भन्नाट आहे. म्हणजे काय झालं, आता इंग्रजाळलेलं झालं आहे सगळं. इंग्रजी यायला पाहिजे, भाषा येण्याबद्दल कुणाचे दुमत असण्याचं कारण नाही, पण त्यामध्ये मराठी विसरता कामा नये म्हणून त्यांनी ज्या मुंबई पब्लिक स्कूल सुरू केलं त्या सगळ्या पब्लिक स्कूलमध्ये मराठी भाषा सक्तीची केली. तर ती खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. त्याचं एक घेतले. अपघाती प्रकरण जे झालेलं आहे अजित पवारांचा विमान अपघाता प्रकरणामध्ये एक मागण्या त्या केलेल्या आहेत. अनेक खुलासे त्यांनी केलेत. आता सध्या त्यांनी मला वाटतं मी या संदर्भात ज्या दिवशी आदरणीय स्वर्गीय अजित पवारांचा मृत्यू झाला त्या दिवशीच मी दिल्लीमध्ये असताना प्रतिक्रिया दिली की याची न्यायालयामार्फत चौकशी व्हायला पाहिजे. मागणी तेव्हा केली, तेव्हाही मला संशय होता. आणि रोहित पवारांनी इतकं उत्तम त्याचं परवा पत्रकार परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये त्यांनी जे सगळे सुधारण पुराव्यानिशी दाखवले, हा 100% घातपात आहे असं वाटायला लागलं. आता हे जेव्हा कळलं तेव्हा त्यांच्या राष्ट्रवादीचे नेते आता पुढं सरकलेत. गेल्या 15-20 दिवसामध्ये ते कधी एक शब्द बोलले नाहीत, एक शब्द नाही बोललेत. आता CBIची चौकशी करायला सांगायला 2 जे नेते गेलेत ना, ती सुई त्यांच्या भोवती फिरायला लागली तेव्हा ते CBIची चौकशी मागतायत. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं हां मला असं वाटतं पेरलं ते उगवलं. एका शब्दात सांगतो, भारतीय जनता पार्टीने विटाळ केला. विटाळ हा शब्द वापरतो बरं का. राजकीय विटाळ जर कोण करत असेल तर ती भारतीय जनता पार्टी. सर, काल प्रीती साटम म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या भाजपच्या ज्या नगरसेविका आहेत त्यांनी असं महापौरांना पत्र दिलं आहे की जे रस्ते काँक्रिटीकरणासाठी जे कामगार असतात, लेबर असतात, ते बांगलादेशी त्यांची कागदपत्राची पडताळणी करा, ते महिलांची छेडछाड करतात. महानगरपालिका मला वाटतं कायदा आणि सुव्यवस्था आहे ना, महिलांची छेडछाड करतात तेव्हा तुमची सगळी मंडळी भजन करत बसतात का? भजन करतात का तुमची मंडळी? तुम्हाला महापौरांना पत्र द्यावं लागतं. देवेंद्र फडणवीस साहेब, हा तुमच्यावरचा अविश्वास एवढं लक्षात ठेवा. सर, बदलापूरमध्ये एक स्त्री बीज विक्रीची घटना घडलेली आहे. काय? तिथे काय घडली? स्त्री बीज विक्री आणि तिथे सर महिला स्त्री बीज वाढवण्यासाठी लागणारे जे इंजेक्शन आहे ते देखील तिथे महिलांच्या या स्त्री बीज विक्रीकडनं केली जात आहे. कुठल्या थराला आमचा देश चाललाय मला कळत नाही आहे. भारतीय संस्कृती, तिचं हनन आमच्या महाराष्ट्रात पहिलं होतं. याच्यासारखं दुर्दैव नाही. व्हॉट मॅटर काय चाललंय? मुझे लगता है ये सारा सवाल अभी न्यायालय में प्रलंबित है.
मैं इतना ही कहूँगा, मेरी ज़िंदगी में राजनीतिक जीवन में जो 40 साल से भी ऊपर है, 50 साल तक है, आप एक उदाहरण बताना, कहीं मेरी जबान कहीं फिसल गई हूँ और मैंने किसी महिलाओं का अवमानित किया हो, कभी नहीं मिलेगा। छोड़ दो, अभी उनको राजनीतिक लाभ लेने के लिए वो सब कुछ करती होगी तो पता नहीं है, लेकिन अभी न्यायालय में, माननीय न्यायालय उसके ऊपर जो निर्णय देगी वो देखेगी। मुझे लगता है अभी मैंने बोला उसका वही जवाब है, दोबारा और सवाल पूछने की आवश्यकता नहीं है। कुछ कार्यकर्ताओं के द्वारा वहाँ पर कुछ घटना ऐसी हुई है जिसके बाद कांग्रेस के ऊपर सवाल। तो मैंने बीजेपी को कहा, आप लोग बीजेपी का इतिहास भूल जाते हो क्या आप लोगों को पता है कि बीजेपी का इतिहास ध्यान में रखना है? ऐसे आपको सिखाया क्या किसी लोग? नहीं ना। राष्ट्रकुल जब स्पर्धाएं चल रही थी तब क्या हुआ था, तब पता है? ढूंढ के लाओ, पहले वो बताओ, फिर मुझे सवाल पूछो। तब भारतीय जनता पार्टी ने क्या किया? आपको पता है कि संसद का सत्र, पूरा सत्र उन्होंने बर्बाद किया था 2G 3G पर। आज 2G 3G का क्या हुआ? चुप बैठे आप लोग, पत्रकार लोग, भूल गए क्या सारा? तो वो जो संसद नहीं चलाते थे वो संवैधानिक था, क्योंकि जेटली साहब खुद बोले थे संसद को चलाना नहीं देना ये भी संवैधानिक है, ये भी हमारा काम है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।